गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला असलेल्या समस्या आणि तुला असलेले खूप काही त्रास जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग मी तुला दाखवणार आहे। जर या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐकू शकलास तर तुझे भाग्य उदय होण्याचा काळ जवळच आहे हे जाणून घे। माझे काही संकेत आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तो चमत्कार करून देतील, ज्यासाठी तू माझी प्रार्थना विनंती करत आहेस। बाळा, मला माहीत आहे की तू खूप काही व्यस्त आहेत। तुम्हाला इतका वेळ नाही की तुम्ही ते सर्व काही जाणावे जे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, पण कधी तुम्ही जर वेळ काढून आमचे हे बोल ऐकले तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन घडून येतात। तुम्ही त्याचा अनुभव कराल। कधी कधी आमचे बोल कडवे देखील असतात, पण ते तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम मार्ग दाखवणारे आहेत। तेव्हा भिवू नको, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला असलेले शत्रू पीडा, तुमच्या मागच्या कटकटी, तुम्हाला असलेले दुःख, काही जणांना असलेले दारिद्र्य, कुणाला जाणवत असलेली ती गरिबी, ती कमतरता आणि कुणाला वाटत असलेली ती भीती, या संदेशामुळे सकारात्मक ऊर्जेत परिवर्तित होणार आहे। तुझ्या जीवनात हे सर्व काही क्लेश, भयंकर आजार, दुःख, कर्ज जाळून जाणारे आशीर्वाद मी पाठवत आहे। बाळा, तुझ्या जवळून ते सर्व काही काढून घेण्यात येणार आहे। हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐक, कारण यात तुझे भाग्य परिवर्तित करणारे आशीर्वाद तुला मिळत आहे। जर तुम्ही संधी चुकली तर तुला त्यापासून वंचित राहावे लागेल। तेव्हा आनंदाने, मनपूर्वक शेवटच्या क्षणापर्यंत हा परमदिव्य संदेश ऐक। कधी कधी आम्ही तुमच्या परीक्षाही घेत आहोत, पण तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण होत आहात, कारण तुम्ही त्या सर्व काही कार्यात मन लावत आहात। मन लावून जो कोणी आपल्या कर्मांना पूर्ण करतो तो कधीही स्वतःला मागे प्राप्त करत नाही, त्या उलट तो स्वतःला सर्वाच्या पुढे पाठवू इच्छितो, कारण त्यांनी ते कर्म केले आहे। तो चुकलेला नाही, तो योग्य मार्गावर पुढे चालत आहे। त्यामुळे तुम्हाला मिळणारे यश मोठेच आहे आणि मोठेच प्राप्त होईल, निश्चित राहा। स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी खूप काही मनात विचार असताना, सर्व काही गोंधळ असताना तू या संदेशांना टाळून पुढे निघून जातोस, पण त्या संदेशातच मी तुझ्यासाठी ते दिव्य आशीर्वाद आणि तुझ्या समस्येचे निराकरण सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तू ते सर्व काही मागे सारून पुढे निघून जातोस। त्या क्षणाला माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्याचे थांबतात बाळा, पण कधीही ते निरंतर थांबवल्या जात नाही। पण माझी इच्छा आहे की तू हा संदेश दैवी आश्चर्यकारणाने शेवटपर्यंत ऐकावा। लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी कार्य करू इच्छित आहे आणि मी तुमची बाजू राखू इच्छित आहे। जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करा। ज्या क्षणाला तुमच्या मनात खूप काही गोंधळ असतो, खूप काही त्रास वेदनेने ग्रास असते, त्या क्षणाला देवाकडे या, देवाची प्रार्थना करा। मनोमन जो कोणी देवाकडे जे काही मागू इच्छितो ते तर त्याला प्राप्त होईलच, पण माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा। स्वामी म्हणतात, सुखद परिणाम करणारे बदल तुझ्या जीवनात येत आहे। आता असे काही बदल जे तुझ्या जीवनात येऊन तुला सुखद परिणाम प्राप्त होणार आहेत, त्यासाठी सज्ज हो, कारण माझे येणारे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहे, तुझ्या समस्या नष्ट करणारे आहे। स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी तुझा विश्वास देखील बसत नाही, पण माझी लीला होत आहेत, घडत आहे। तुला वाटत असेल की हे ऐकून काही होणार नाही। देवाच्या शब्दांना खोटे मानू नको, त्यांना फक्त एका संदेशापुरते मर्यादित ठेवू नको, कारण तुझे संपूर्ण जीवन बदलण्याची ताकद देवाच्या शब्दात आहे। देव तुझ्यासाठी कार्य करत आहे, तुझ्यासाठी कार्य करत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, हजारो वर्ष फक्त आयुष्यात मार्गी लागले आहेत आणि तू देखील लागणार आहे, कारण माझे आशीर्वाद हे खोटे नाही, नुसतं बोलण्यापुरते नाही, तर मी तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे आणि तुमच्याकडे आशीर्वाद, उपचार, प्रेम, सुख, आनंद याची भरभराट करण्यासाठी
उपस्थित आहे. तुम्ही हवे असलेले आशीर्वाद माझ्याकडे मागू शकता, मी ते देईन. विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, कोणत्याही कारणाने निराशेत जाऊ नकोस, कारण माझे हे संदेश तुला त्या निराशेतून बाहेर काढण्यासाठी आणि तुला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी तुझ्याकडे येत आहेत. जर तू यांना मनपूर्वक स्वीकार केले तर तुझ्यासोबत ते चमत्कार घडून येण्याचा तुला अनुभव येईल. बाळा, मी आताही या क्षणाला देखील तुझ्या आजूबाजूलाच आहे. तू जेव्हा माझे स्मरण करतोस, माझे संदेश प्रेमपूर्वक श्रद्धेने ऐकतोस, तेव्हा मी तुझ्या आजूबाजूला राहून या पवित्र संदेशामुळे तुझे मन अंतःकरण शुद्ध करण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करतील आणि ते घडेल ज्याची तू माझ्याकडे अपेक्षा करत आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू माझ्या या संदेशांना पवित्र मानतोस तर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहा. मी आज तुला वचन देतो की माझे पवित्र शब्द ऐकल्यानंतर पुढील 5 दिवस तुला आनंदाच्या बातमीचे फोन येतील आणि त्या बातम्या तुझ्यासाठी अत्यंत शुभ फळ देणाऱ्या असतील. जेव्हा तुम्ही ती प्रतीक्षा करत आहात तर ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे. विश्वास ठेवा, देवाचे कार्य अनंत अफाट ऊर्जेने निरंतर भरलेले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला टाळण्याचा प्रयत्न करू नकोस, दुर्लक्ष करू नकोस, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल. देव म्हणतात, बाळा, अद्भुत आणि आश्चर्यकारक परिवर्तन तुझ्या आयुष्यात घडणार आहे. त्यासाठी सज्ज हो. मी लोकांसारखा तुझे जीवन फसवणार नाही. ज्यांनी तुझी फसवणूक केली आहे आता त्यांनाही तुझी माफी मागावी लागेल. तुझे जे काही नुकसान केले आहे त्याची भरपाई द्यावी लागेल. देव म्हणतात, तुझं आयुष्य लोकांसारखं भिडवणार नाही तर सुधारणार आहे. तुला ज्या काही कमतरता आहे ते देखील मी तुला मिळवून देणार आहे. निश्चित राहा, तू माझी प्रार्थना ज्यासाठी करत आहेस ते तुला लवकरच आनंदासह प्राप्त होणार आहे. देव तुमच्या अतुलनीय आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे. तुमची सध्याची परिस्थिती बदलण्याचा अनुभव तुम्ही करणार आहात. तुझी कितीही मोठी इच्छा असू दे, भगवंत स्वतः येऊन पूर्ण करेल. फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. तुझी किंमत करणारे आता तुला मान सन्मान देतील, कारण त्यांना त्या गोष्टीची, त्या चुकाचे ज्ञान झाले आहे की तुझ्यासाठी त्यांनी जे काही विचार केले होते ते सर्व काही चुकीचे होते. आता ते तुझा मान सन्मान करू लागतील. तुझं स्वामी संदेशावर आणि स्वामीच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नको. लगेच तुझी परीक्षेची वेळ संपून तुला आनंदाची बातमी मिळेल. देव तुझ्या दिशेने ते चमत्कार घडवून आणतील ज्यामुळे तुझे जीवन समृद्ध, आनंद, प्रगती आणि खूप काही उत्साहाने परिपूर्ण करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, भगवंत स्वतः येऊन तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद आहे. तुम्ही ज्या गोष्टींना खूप काही कमी लेखत आहात त्या तुमच्या जीवनात काही गोष्टी तुमच्यासाठी असे काही करणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला खूप मोठ्या स्थानावर प्राप्त कराल. स्वतःला कुठेही कमी लेखू नका आणि कोणी जरी तुम्हाला लेखत असेल तर तिथून निघून जा, कारण तुमची जागा ती वेगळी आहे. तुम्हाला ते ओळखत नाही म्हणून ते असे वागत आहे. तुमची किंमत ते करत नाही, ते चुकीचे कार्य करत आहे, कारण त्यांना अजून तुमची किंमत कळाली नाही. त्यांना त्याच्या भ्रमात सोडून द्या आणि तुम्ही पुढे चला, कारण तुमच्यासाठी स्वामीचे, देवाचे दिव्य आशीर्वाद वाट पाहत आहे. तुम्ही ज्या मार्गावर चालण्यासाठी तयार केल्या जात आहात त्यासाठी तुम्हाला पुढे चालावे लागेल. खूप मोठी संधी चालून तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची पूर्वी काही काळापूर्वी देवाला प्रार्थना विनंती केले होते, आता ते सर्व काही एकत्रित करून देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितात. जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय तो चमत्कार घडून येईल. तुला ते सर्व काही प्राप्त होईल. बाळा, मी तुझ्याशी बोलत आहे. माझे बोलणे तुम्हाला कधी कधी कडवेही वाटेल, पण ते तुमचे सत्य सांगणारे असेल. तुमच्यासाठी जे घडणार आहे ते तुम्हाला दाखवणारे असेल. विश्वास ठेवा, आमचे बोल तुमच्यासाठी निरंतर सत्य आहे. तुमचाही या स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या चमत्कारावर
विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक जणांपर्यंत या संदेशाला पोचवू शकाल. देवाची आज्ञा आहे की तुमच्या प्रियजनापर्यंत तुम्ही हा संदेश पाठवावा. तुम्ही अधिक भाग्यवान व्हाल. स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्या अडचणी दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. तुम्ही पुढे चालावे, शांत राहावे. दुःख, कष्ट, यातना संपून जाणार आहे, कारण देवाचे दैवी आशीर्वाद तुमच्यासाठी सतत आणि निरंतर येत आहे. कुठल्याही क्षणी तुम्ही तो आशीर्वाद प्राप्त करून सुख, आनंदी आणि समृद्ध व्हाल. जर तुमच्या मनात कुठलीही भीती असेल तर ते स्वामी समर्थांना सांगावे आणि त्यामुळे स्वामी तुम्हाला त्यावर उपाय म्हणून योग्य त्या मार्गाकडे नेतील. विश्वास ठेवा. देवाचे अफाट आनंद आणि अखंड कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. देवाची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने, तुमच्या भीती, तुमचे क्लेश, दुःख, तुमच्या यातना, तुमच्या खूप काही अशा वाईट कल्पना दूर करण्यासाठी चमत्काराच्या रूपात तुमच्या दिशेने येत आहे. त्या प्रवाहात वाहण्यासाठी, खूप आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. देवाचा आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुम्ही प्राप्त कराल. कुठल्याही क्षणी तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल, कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. देव कधीच कोणाला एकटे सोडू इच्छित नाही आणि कोणालाही दुःखी ठेवू इच्छित नाही. देव म्हणतात, तू चांगल्या कर्मामुळे तू ते प्राप्त करशील जे तुला हवे आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मार्गातून सर्व आव्हाने दूर केले जात आहे. तुला जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होईल. निश्चित राहा, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येऊन ते कल्याण तुझे होणार आहे. तुझ्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. विचार करणे, ताणतणाव घेणे आणि मनात खूप काही विचार करणे थांबवा. त्याऐवजी देवाचे स्मरण करणे, नामस्मरण करणे, देवाचे श्री स्वामी समर्थ जप करणे किंवा स्वामीचा तारक मंत्र मनपूर्वक श्रद्धेने म्हणणे, यात जर तुम्ही आपले मन गुंतवले तर तुम्ही काही काळातच ते खूप काही शुभ अनुभव प्राप्त कराल, ज्यामुळे तुमचे जीवन समृद्ध करण्यात येईल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यात येतील. तुम्ही हे जप करत असाल तर तुम्ही स्वामीचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात, कारण तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात. तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यासाठी नाम जप करणे अत्यंत शुभ फळ देणारे आहे. तेव्हा निश्चित राहा आणि स्वामीचे श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने, श्रद्धेने करा. सर्व काही मंगलच होणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. अनेक अडचणी दूर होताना तुम्ही अनुभव घ्या. कित्येक भक्ताने याचे कधीही अनुभव घेतले आहेत. जर तुम्ही ते केले असतील तर होय स्वामी, मी अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं, जिंदा है. या वाक्यावर तुझा आता अत्यंत भरोसा बसेल, कारण तुझ्या जीवनातून ते भयंकर आजार, शत्रुपीडा, भांडण, कर्ज, दारिद्र्य आणि भीती कायमची निघून जाईल. कारण माझे आशीर्वाद तिथे येतात. मी जिथे येतो तिथे सर्व काही धुरीला निघून जाते. सुख, संपत्ती, आनंद आणि आरोग्य प्राप्त होते. मनातील भीती जळून जाते. भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे अभयवचन देणारे श्री स्वामी समर्थ अत्यंत प्रीतीने या संदेशातून तुम्हाला काही सांगू इच्छित आहे की तू जर काही कारणाने ते क्लेशाने ग्रस्त असतील तर मी तुला त्यातून बाहेर काढेल. माझे आशीर्वाद चमत्कार करणारे आहे. तेव्हा निश्चित राहा. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला मनपूर्वक, श्रद्धेने, एकाग्र मनाने ऐकत आहे, स्वामी माऊली त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. त्याच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, भरभराट, वैभव आणि प्रगतीचे दिशा देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.